मित्रांनो, मी ज्या काही कविता केलेल्या आहेत त्यातील ही पहिली एक मी कविता मराठी भाषेची महती यावर मी आपल्यासमोर वाचून दाखवली आहे. आता ही कविताही मी नेहमी केदार रागात म्हणत असतो, पण आज एवढा वेळ नाही, तर मी फक्त ही कविता वाचून दाखवणार आहे. 19/7/86ला ही कविता मी आषाढी एकादशीच्या दिवशी केली आहे आणि 26 एप्रिल 1987ला दैनिक प्रभातचे संपादक माधवराव खंडकर यांनी प्रभातमधून ही कविता प्रकाशित केली होती. कवितेचं नाव आहे निसर्गगान. देव आहे सर्व ठाई त्याचा नाही अंत, निसर्गात दडलाये तोची भगवंत. निसर्गात दडलाये तोची भगवंत. वृक्षवल्ली डोलताती पक्षी चिव करीताती, मंजुळ मधुर गीत सर्व भावे गाताती. सर्वावरी प्रेम करी तोची महंत. निसर्गात दडलाये तोची भगवंत. उंच उंच डोंगराच्या रांगा दिसताये, धबधबा उंचावरुणी झेप घेत आहे. पाण्याच्या लाटाखाली दिसताये संत. निसर्गात दडलाये तोची भगवंत. देवळात तोची नाही मूर्ती त्याची शांती देई. सर्वामध्ये भरुनी राई तोची कलावंत. निसर्गात दडलाये तोची भगवंत. निळ्या निळ्या आकाशात मन झेप घेई. निळ्या आकाशा परी तुझा अंत लागत नाही. जन्म मृत्यू करुणी फेरा सृष्टी ठेविली जिवंत. निसर्गात दडलाये तोची भगवंत. देव आहे सर्व ठाई त्याचा नाही अंत, निसर्गात दडलाये तोची भगवंत. या कवितेचा गायलेला राग हा केदार राग आहे. तरी मित्रांनो, माझ्या या कवितेला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार.